जे मेन दैवी तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे, जो आत्मा आपण त्याला म्हणतोय, तर त्या आत्म्याला प्रणाम म्हणून ते आत्मा नमस्ते म्हटलं जातं. काय ते जेव्हा यायचं तेव्हा आई एका खुर्चीत बसायची, ते एका खुर्चीत बसायचे, लांबनच काहीतरी असं काहीतरी करायचंय आणि त्याच्यामध्ये आईच्या गुडघ्यांवरची सूज उतरायला लागली, सगळ्याच सांध्यांवरची बेसिकली सूज उतरायला लागली, तिला झोप शांत लागायला लागली. आणि मग हे बघून मग मला असं झालं की अरे बास, काहीतरी आपल्याला सापडलंय की जे आपण शोधत होतो इतकी वर्ष. वी आर पॅरलली लिव्हिंग इन टू वर्ल्ड्स. एक दुनिया आहे जी फिजिकल वर्ल्ड आहे, जी आपल्याला सगळ्यांना दिसतीये, आणि दुसरी जी दुनिया आहे तर ती एनर्जी वर्ल्ड आहे, पण ती इथेच आहे. आणि एनर्जी आणि फिजिकल ते बोथ आर कनेक्टेड टू इच अदर. ते दोघंही एकमेकांना इम्पॅक्ट करतात. त्यामुळे जर एक हीलर जेव्हा एखाद्याला हिलिंग देतो तेव्हा खरं तर तो काही हिलिंग करत नाहीये, तो फक्त त्याच्या बॉडीला काही टेक्निक्स वापरून सपोर्ट करतोय टू हील फास्टर, टू ऍक्सेलरेट हिज बॉडीज हिलिंग प्रोसेस. या हिलिंग मध्ये ना मेन पार्ट इज अबाउट प्युरिफिकेशन्स. ओके. प्युरिफिकेशन्स म्हणजे आंतरिक साफसफाई, की मेन ह्याच्यावरच फोकस जास्त केला जातो. की वेगवेगळे टेक्निक्स आपण जे वापरतोय किंवा हिलिंग सुद्धा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा केलं जातं तेव्हा त्याचे खरं तर साफसफाई केली जाते. की मेन त्याचा उद्देश आहे की साफसफाई, एक आंतरिक साफसफाई, इनर प्युरिफिकेशन्स. की जे आपण रोज आंघोळ करतो, दात घासतो, हे शरीराची साफसफाई झाली. पण मनाच्या साफसफाईचं काय, भावनांच्या साफसफाईचं काय, किंवा आपल्या ऑरामध्ये जे जे काय काय आपण सगळ्या वातावरणात, आपला ऑरा इज रेडिएटरी अँड इट इज ॲब्झॉर्बिंग थिंग्स ऑल द टाइम. त्यामुळे आपला ऑरा बाहेर फेकतोय सुद्धा. आणि एव्हरीथिंग इज एनर्जी. त्यामुळे द्वेष पण एक ऊर्जा आहे की जी जाळत राहते आतून, किंवा कोणाबद्दल तरी आपल्याला राग 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 चालू आहे मनामध्ये, तर हे सगळं, आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना सोडून दिलं, पण त्या व्यक्तीची आठवण आली की तुमची चिडचिड होते, मग सोडून कसं दिलं. मग निदान मग असं काही जण असंही म्हणतात की अरे मग आपण माफ करतोय, पण त्यांचं काय, ती त्यांची इंडिव्हिज्युअल जर्नी आहे. प्रत्येकाची आपापली इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, राईट. प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग लेवल वेगळं आहे. त्यामुळे आपण आपलं जर आपल्याला समजतात काही गोष्टी, तर आपण ऍक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि सोडून देणं हे जास्त करेजियस आणि जास्त हिंमतवालं काम आहे मला वाटतं. कारण प्रॉस्परस किंवा प्रॉस्पेरिटी हे जे शब्द आहे, किंवा ते ह्या व्यक्ती कोणाला म्हणता येईल की ज्याच्याकडे सगळे ऍस्पेक्ट्स लाईफचे बॅलन्स आहेत आणि तो ग्रो होतोय, की सगळे ऍस्पेक्ट्स ग्रो होत आहेत, बॅलन्स्ड आहेत, then we can say that the person is prosperous. जेव्हा आपण क्षमा साधना करतोय, आपल्या आतच बदल होणार आहे, आपली नजर बदलणार आहे, आपल्या आतमधली जी स्थिती आहे ती सगळी बदलणार आहे. आणि जेव्हा हे बदल आपल्या आतले घडणार आहेत तेव्हा ऑटोमॅटिक बाहेरची दुनिया बदलणारच आहे. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा विषय हा माझ्या व्यक्तिशः खूप जवळचा आहे, कारण की मॅनिफेस्टेशन हा माझ्या आवडीचा विषय आहे. आणि मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरून आज मी आयुष्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी अचीव केल्यात. आणि मॅनिफेस्टेशनला जोडून जर हिलिंग आपण शिकलो किंवा हिलिंगचा वापर केला तर आध्यात्मिक आणि वैयक्तिक या दोन्ही प्रगती खूप उत्तम रीतीने होतात. आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आज एक तज्ज्ञ व्यक्ती आपल्यासोबत आहेत, सुवीर सबनीस सर. 14 वर्षापेक्षा अधिक काळ हिलिंग क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. बेसिकली CA आहेत आणि हिलिंग करतायत. ह्या दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टींकडे ते कसे वळाले, हिलिंगमुळे त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मॅनिफेस्टेशन टेक्निक आणि क्षमा प्रार्थना या दोन्ही गोष्टी त्यांनी लोकांना शिकवून अनेक लोकांचे लाईफ सेट केलेत. सो हिलिंग, ICU पेशंटला हिलिंग देणं किंवा हिलिंगच्या मार्फत अनेक जुनाट व्याधी बऱ्या करणं, ह्यासुद्धा गोष्टी तितक्याच आत्मीयतेने सर करतात. आणि आज मग मुख्यत्वे तुमच्याशी बोलण्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे हिलिंग आणि दुसरी म्हणजे मॅनिफेस्टेशन टेक्निक. आणि हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, कारण की या पॉडकास्टमध्ये क्षमा साधना नेमकी कशी करायची याविषयी सुद्धा सुवीर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. खूप वेळ मी घालवत नाही आहे. डिव्हाइन स्पार्क स्पिरिच्युअल वेलनेस सेंटरचे श्रीयुत सुवीर सबनीस सर, त्यांच्याशी बोलूयात, सुरुवात करूयात. नमस्कार सर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप मस्त वाटतंय या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. तर सगळ्यात पहिले आपल्या प्रेक्षकांना
आत्मा नमस्ते तुम्ही म्हणता त्याविषयी सांगा. आत्मा नमस्ते. सो बेसिकली आपण सगळेजण नमस्ते म्हणतो, राईट? की नमस्ते म्हणतात, काही ठिकाणी जय श्रीराम म्हणतात, काही ठिकाणी जय जिनेंद्र म्हणतात. तर वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ग्रीट केलं जातं, राईट? तसं आपल्या या मार्गामध्ये आपण आत्मा नमस्ते म्हणतो. तर आत्मा नमस्ते म्हणजे डायरेक्ट तुमच्या बियॉन्ड फिजिकल जाऊन की तुमच्या आत्म्याला प्रणाम, अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. की आपलं काळा गोरा किंवा उंच जाड बुटका ह्या सगळं जे दिसणं आहे त्या दिसण्याच्याही पलीकडे जाऊन जे मेन दैवी तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे, जो आत्मा आपण त्याला म्हणतोय, तर त्या आत्म्याला प्रणाम म्हणून ते आत्मा नमस्ते म्हटलं जातं. सो रोज प्रत्येक वेळेस भेटल्यानंतर कोणाला पण आपण जेव्हा आत्मा नमस्ते म्हणतो, इट इज लाईक युअर डायरेक्टली कनेक्टिंग विथ द सोर्स. सोल. हा, या हृदयीचे त्या हृदयी, Yes. अशा पद्धतीने ते आहे. Yes, आणि हे yes, खूप yes. जास्ती पटकन कनेक्ट होतं ना, की Right. या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही एक आत्मा आहात आणि मी एक सोल आहे आणि या सगळ्याचं कनेक्शन आहे. Yes. हा कुठेतरी डीप थॉट जो Yes, आहे तो yes, नेहमी yes. जाणवतो. सर, तुम्ही बेसिकली तुम्ही CA आहात आणि तुम्ही स्पिरिच्युअल या गोष्टींकडे वळालात, तर असा कुठला पॉइंट होता की ज्यांनी तुम्हाला हिलिंग क्षेत्राकडे वळवलं? ॲक्च्युली मी 5 वर्षाचा होतो, तर तेव्हा माझ्या आईला रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला. पण त्यावेळेस रुमॅटॉइड आर्थरायटिस इतका नवीनच होता की डॉक्टरांना पण तो रुमॅटॉइड आर्थरायटिस असं लक्षात नाही आलं. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट त्यानुसार दिली नाही गेली आणि मग बरेच शेवटी कोणालाच आपण असा दोष नाही देऊ शकत कुठल्याच विषयात. जे काय आपण प्रारब्ध घेऊन आलो ते आपल्याला सगळ्यांनाच भोगायचं आहे. तर त्यामुळे मी लहानपणापासून बघितलं की अशा काही आजारांवर औषधं कामच करत नव्हते. की तिच्यावर जो आता रुमॅटॉइड आर्थरायटिस हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, तर त्याच्यावर कुठलीच त्या पॅथीने तिच्यावर काम करेना आणि आजार वाढत गेला. त्याच्यामुळे मी लहानपणापासून बघितलं की अरे, या काही ज्या गोष्टी आहेत की काही जे पेशंट आहेत की त्यांच्यावर काहीच उपयोग जर ह्याचा होत नाही आहे, तर तो हेल्पलेस फील करतो, राईट? आणि त्या हेल्पलेस फिलिंगमधनं बेसिकली नैराश्य यायला लागतं किंवा एक वेगळ्याच पाथमध्ये तो जायला लागतो. मग त्यातनं परत त्याला मागे फिरणं खूप अवघड होतं. त्यामुळे आणि आमच्याकडे गोंदवलेकर महाराजांचं खूप आहे. त्यामुळे लहानपणापासूनच आध्यात्मिक एक वातावरण होतंच घरामध्ये की रामनाम चालायचं किंवा त्यांचं वाचन चालायचं, त्या महाराजांचं जे प्रवचनांचं वाचन व्हायचं किंवा त्यांचं चरित्र वाचन व्हायचं. तर त्याच्यामध्ये मी बघितलं की अरे, कितीतरी संत महात्म्यांच्या अशा कहाण्या आहेत की कोणी हात लावला आणि बरं झाला, कोणी उदी दिली आणि बरं झाला, किंवा कोणी कोणाच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि बरं झाला. तर या सगळ्यामध्ये मग माणूस बरा कसा होत होता. त्यामुळे एक होप निर्माण झाला ना की अरे, माझ्या आईविषयी पण असं काहीतरी हिलिंग होऊ शकतं किंवा या पद्धतीने ती बरी होऊ शकते. त्यामुळे आय स्टार्टेड सीकिंग फॉर सम थिंग्स, की वाचन सुरू झालं. मग 2009 मध्ये काही आध्यात्मिक वाचन सुरू केलं की हे काय आहे नक्की, की कशा पद्धतीने आपण आईला पण ही गोष्ट आईपर्यंत आणू शकतो. कारण आता त्या लेवलचे म्हणजे आता महाराज शरीरात तर नाही आहेत, पण बेसिकली त्यांच्या रामनामात आणि त्याने तिला मनशांती मिळतच होती. पण मग त्या गोष्टी शिकत किंवा वाचन करता 2009 मध्येच मला रेकी विषयी कळालं की अरे, ज्याच्यात काहीतरी एनर्जीज पास केली जाते आणि व्यक्तीला बरं वाटू शकतं. मग रेकीची पहिली लेवल शिकलो. मग 2011 मध्ये आम्हाला हिलिंग बद्दल कळालं की हे जे एनर्जी हिलिंग आहे, तर त्याबद्दल 2011 मध्ये एक हिलर घरी यायचे आणि मग ते येऊन आईला हिलिंग महिन्यातनं एकदाच घरी यायचे. बाकीच्या वेळेस ते फोनवरच करायचे. म्हणजे कम्प्लीट डिस्टन्स हिलिंग चालू होतं. आणि त्याच्यात माझं कुतूहल खूप वाढायला लागलं की अरे, असं कसं करतात की ते हातच लावत नाहीयेत, आईला काही औषध देत नाहीयेत, तरी आईला रिलीफ मिळायला लागलं. कारण काय, ते जेव्हा यायचं तेव्हा आई एका खुर्चीत बसायची, ते एका खुर्चीत बसायचे, लांबनच काहीतरी असं काहीतरी करायचं आणि त्याच्यामध्ये आईच्या गुडघ्यांवरची सूज उतरायला लागली, सगळ्याच सांध्यांवरची बेसिकली सूज उतरायला लागली, तिला झोप शांत लागायला लागली. आणि मग हे बघून मग मला असं झालं की अरे बास, काहीतरी आपल्याला सापडलंय की जे आपण शोधत होतो इतकी वर्ष. आणि मग त्यातून मग 2012 मध्ये मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली हे शिकायला, हिलिंग. आणि मग त्यानंतर म्हणजे असं झालं की पूर्ण दुनियाच बदलली. कारण ते असे वीकेंड्सला वर्कशॉप्स होते त्याचे. तर एक सॅटर्डे संडे मे 2012 एक सॅटर्डे संडे लेवल 1 केलं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रायडे सॅटर्डे संडे लेवल 2-3 झालं. आणि ते शिकल्यानंतर मात्र बापरे, म्हणजे एक असं लक्षात आलं की अरे, वी आर पॅरलली लिव्हिंग इन 2 वर्ल्ड्स. एक दुनिया आहे जी फिजिकल वर्ल्ड आहे, जी आपल्याला सगळ्यांना दिसतीये, आणि दुसरी जी दुनिया आहे तर ती एनर्जी वर्ल्ड आहे, पण ती इथेच आहे. आणि एनर्जी आणि फिजिकल ते बोथ आर कनेक्टेड टू इच अदर. ते दोघंही एकमेकांना इम्पॅक्ट करतात. त्यामुळे जर आणि एनर्जी वर्ल्डच फिजिकलला कंट्रोल करते, त्यामुळे हे सगळ्या जेव्हा गोष्टी एकदम सगळ्या समजायला लागल्या, जाणवायला लागल्या, तेव्हा असं झालं की अरे, काहीतरी सापडलंय आपल्याला, डेफिनेटली आपण हे करू शकतो. आणि मग ते करत मग जनरल कोणाचं काही दुखतंय वगैरे असं हिलिंग चालू झालंय. मित्रमैत्रिणींमध्ये म्हणा, नातेवाईकांमध्ये कोणाचं गुडघा दुखतोय, कंबर दुखते, डोकं दुखतंय, असं हिलिंग सुरू झालं. आणि मग हे करत 2013 मध्ये ऍक्च्युली डिसेंबर महिन्यात एक पॅरालिसिसची केस झाली. एक गोंदवलेतच झालं, ते घटना घडली की एक
पॅरलाइज्ड होते एक जण की जे स्वतः उठू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते. आणि अशा व्यक्तीला जेव्हा हिलिंग सुरू केल्यानंतर 1.5 महिन्यात ते ऑफिसला जायला लागले, ओ तेव्हा मला असं आलं, बापरे, हे हिलिंग मध्ये एवढी पॉवर आहे, म्हणजे इतकं काही होऊ शकतं, इतक्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीचं लाईफ कम्प्लीट ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. सिरियस. सो तोपर्यंत मी CA फायनलला आलो होतो. मग शेवटी 2014 मध्ये मी CAचं सगळं सोडूनच दिलं आणि मग फुल टाइम ह्याचकडे वळालो, की एक हेतूने वळालो की जे व्यक्ती जे असे स्टक आहेत फिजिकली, इमोशनली, मेंटली किंवा फायनान्शियली, एनिवेज कुठल्याही लेवलला जे स्टक आहेत, बिकॉज एव्हरीथिंग इज एनर्जी, त्यामुळे कुठल्याही लेवलला जर स्टक असतील तर त्यांना बाहेर काढायचं आहे. किंवा ते माझ्या आईचा जो त्रास आहे किंवा ज्या लेवलला आई त्रासाची पोहोचली की जिथे काहीच आता काम करत नाहीये, तर अशा लेवलला कोणीच पोहोचू नये. किंवा तुम्ही मगाशी ICU केसेस म्हणालात, तर तशाच केसेस आपल्याकडे जास्त येतात. तर त्या केसेस बघितल्यानंतर असं वाटतं की अरे, या लेवलपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून काम केलं पाहिजे. की एखाद्या जर व्यक्ती आजारी पडतो किंवा सिम्पटम्स त्याचे सुरू होतात, तर त्याला खरं तर ते आत्ताच्या जे धकाधकीचं जीवन आहे, जे धावपळीचं जीवन आहे, तर त्यामध्ये इग्नोर केलं जातं. की मग आपण काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या लाईफस्टाईलमध्येच आणल्या आणि मग त्या जर सुरू केल्या, तर आपण डेफिनेटली एक प्रिव्हेंटिव्ह हिलिंग होईल. की आजारी पडू नये म्हणून काय करता येईल, तर मग सध्या त्यामुळे त्याच हेतूने काम चालू आहे. बरोबर आहे. एक छोटा प्रश्न मला इथे असा येतो की मला पुष्कळदा असून आतून असं वाटतं की मी हिलिंग शिकलं पाहिजे, पण आय डोंट वॉन्ट टू बी अ हिलर. मला काही कोणाला हिलिंग द्यायचं नाही किंवा मला ते प्रोफेशनही करायचं नाहीये. त्या केसमध्ये काय मदत होऊ शकते? डेफिनेटली हिलिंगचे जे वर्कशॉप्स आहेत आपले, किंवा तुम्ही हिलिंग शिकल्यानंतर जरुरी नाही आहे की हिलरच व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा माझी स्टोरी ऐकल्यानंतर खूप जण किंवा जे यंगस्टर्स पण येतात ना, त्यांना असं होतं की अरे, मला पण हेच करायचंय, मला पण हिलरच व्हायचंय. तर असं जरुरी नाही आहे की तुम्ही हिलिंग शिकल्यावर एक हिलर प्रोफेशनली व्हा किंवा बाहेर दुनियामध्ये हिलिंगच करा, तर असं नाही आहे. मेन ह्या हिलिंगचा जे हेतू काय आहे की प्रत्येक घरामध्ये एक हिलर तयार व्हावा, हे मेन स्वप्न आहे या ह्याच्यातले जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचं. की त्यांचं मेन स्वप्न हेच आहे की प्रत्येक घराघरामध्ये हिलर एक तयार व्हावा. आणि त्याचं काय हेतू आहे की बाबा निदान तो स्वतःला बरं ठेवेल, स्वतःला बरं करेल, किंवा घरातल्यांना मेन काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना बरं करेल आणि त्यांना बरं ठेवेल. तर हा मेन हेतू आहे. त्यामुळे हिलिंग शिकल्यानंतर तुम्ही स्वतःचं मेन जे हेल्थ आहे, तुम्ही फिजिकल लेवलला असूल, इमोशनल लेवल, मेंटल लेवल, स्पिरिच्युअल लेवल. स्पिरिच्युअल पण एक हेल्थ आहे, राईट? की स्पिरिच्युअल हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे की तुमचे आध्यात्मिक स्वास्थ्य किती आहे, तुमचं मानसिक स्वास्थ्य काय आहे, तुमचं भावनिक स्वास्थ्य काय आहे आणि तुमचं शारीरिक स्वास्थ्य. या चारही लेवलला स्वास्थ्य मेंटेन करणं, तर ह्याच्यासाठी मेन हिलिंग टेक्निक आहे. आणि सर, आता तुम्ही मगाशी म्हणालात की आईला हिलिंग किंवा ICU पेशंटला तुम्ही हिलिंग दिलं आणि ही सगळी जी एनर्जी आहे, तर या एनर्जीत जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पास ऑन करता, त्याचा परिणाम आपल्यावरती होतो का? पॉझिटिव्हच परिणाम होतो. कारण ह्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत आहे की व्हॉट यू गिव्ह आउट कम्स बॅक टू यू मल्टिप्लाइड, राईट? त्यामुळे हिलिंग करणं एखाद्याला, तर इट्स लाईक अ सर्व्हिस. आपण असं म्हणतो की ह्याच्यात भलेही चार्जेस घेतले जरी गेले हिलिंगचे, तरी दोज चार्जेस आर इज लाईक अ एनर्जी एक्सचेंज. एक दक्षिणा असल्यासारखी आहे की आपण जेव्हा ही पूजापाठ करतो तर आपण दक्षिणा देतो, राईट? कुठलीही पूजा, आपण सत्यनारायणाची पूजा केली तर त्याला एक दक्षिणा दिली जाते. ती लाभावी आपल्याला. कारण काय, ती व्यक्ती, जे पुजारी आहे, जे गुरुजी आहेत, ते गुरुजी आपल्या वतीने ते करतायत, म्हणून त्यांना आपण एक एनर्जी एक्सचेंज आहे. बेसिकली दक्षिणा काय, इट इज अ एनर्जी एक्सचेंज. सो सिमिलरली हिलिंग जे आहे, हे खरं प्रत्येक व्यक्ती स्वतःच करू शकतो आणि स्वतःच करतोय. म्हणजे आपलं शरीर स्वतःला बरं करतंय, सतत नॉन स्टॉप प्रोसेस चालू आहे. आता आपण सुद्धा इथे बसलोय ना, तर आतमध्ये हिलिंग प्रोसेस चालूच आहे. की काही जे काय इम्बॅलन्स आपला झाला असेल, आणि आत्ताच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये इम्बॅलन्सेसच आहेत, राईट? की आपल्या झोपायच्या वेळा निश्चित नाही आहेत, खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित नसतात, आपलं धावपळी इतकी वेळा, बऱ्याच आपण प्रकृतीच्या विरोधात जाऊन गोष्टी होत राहतात. त्यामुळे बॉडी इज कंटिन्युअसली हिलिंग इटसेल्फ. त्यामुळे आपण जेव्हा एक हिलर जेव्हा एखाद्याला हिलिंग देतो, तेव्हा खरं तर तो काही हिलिंग करत नाहीये, तो फक्त त्याच्या बॉडीला काही टेक्निक्स वापरून सपोर्ट करतोय टू हील फास्टर, टू ऍक्सेलरेट हिज बॉडीज हिलिंग प्रोसेस. त्यामुळे त्याची जी प्रोसेस आहे, तोच हिलिंग करतोय, तोच हील होतोय. त्यामुळे हे जो हिलिंग जो सपोर्ट करतोय, तर त्याची ती दक्षिणा म्हणून चार्जेस ॲज सच घेतले जातात. हिलरची एनर्जी ड्रेन आउट नाही होत ना ह्याच्यात अजिबात होत नाही. कारण व्हॉट यू गिव्हिंग, इट इज कमिंग बॅक टू यू. यू गिव्ह हिलिंग, इट इज कमिंग बॅक टू यू इन द फॉर्म ऑफ हिलिंग. त्यामुळे मला एक सांगायला असं एक आवडेल, हा एक उदाहरण म्हणून, की 2013 मध्ये मला स्वतःला कॅन्सर सिम्पटम्स आले होते आणि खूप अंगावर गाठी झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्या काही केल्या जाईना, खूप अँटीबायोटिक्स झाले, सगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या. शेवटी फायनली ऑन्कोलॉजिस्टकडे जाऊन बायोप्सी झाली.
तर ही खूप एक लॉंग स्टोरी शॉर्ट की खूप मोठी कहाणी आहे, पण त्यातनं मिरॅक्युलसली रिकव्हरी झाली बिकॉज आय वॉज ऑलरेडी गिव्हिंग हिलिंग्स टू एव्हरीवन. त्यामुळे जे मी हिलिंग देतोय तर माझं पण हिलिंग होणारच आहे. त्यामुळे हिलिंग जेव्हा आपण एखाद्याला करतो तर त्याचं ड्रेन होत नाही आपण स्वतः, कारण काय त्याच्यामध्ये हिलिंग जी सिस्टम आहे ते एक प्रोसिजर आहे, इट्स फुल प्रूफ की त्याच्यामध्ये हिलरचं पण प्रोटेक्शनची काळजी घेतली जाते बिकॉज वी आर डीलिंग विथ द एनर्जी वर्ल्ड, राईट. त्यामुळे हिलरच्या प्रोटेक्शनची काळजी आहे. हिलरचं स्वास्थ्य कसं मेंटेन राहील तर त्या बाबतीत साधना उपासना आहे, ती तर कंपल्सरी करायलाच पाहिजे. तर त्यामुळे हिलरची बॉडी स्ट्रॉंग राहील, जस्ट नॉट फिजिकल पण इमोशनल मेंटल सगळ्या लेवलला तो स्ट्रॉंग राहील. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती हिलिंग शिकतो तर तो फक्त स्वतःला बरं करायला किंवा दुसऱ्याला बरं करायला असा हेतू नाही आहे. त्याच्या मागे खूप एक वेगळा उद्देश आहे की त्या व्यक्तीचा विकास व्हावा आणि सगळ्या बाजूंनी विकास व्हावा. तर त्याचा आध्यात्मिक विकास हा मेन हेतू आहे. पण आध्यात्मिक विकास होता होता, कारण आता शरीरात आपण जेव्हा आलोय तर जो आत्म्याने शरीरात जीवात्मा म्हणून जन्म घेतलाय तर त्याचं शरीर पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हिलिंग शिकताना जरी आध्यात्मिक विकास हे मेन आहे, त्यात जे आपण योगिक टेक्निक शिकतो त्याच्याने रॅपिड स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी केलं जातं, पण त्याची पहिली पायरी हिलिंग आहे. त्यामुळे कुठल्याही मला असं वाटतं आध्यात्मिक मार्गामध्ये पहिले आपलं स्वास्थ्य नीट करणं हे कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे की टू कीप आवरसेल्व्हज हेल्दी ऑन ऑल लेवल्स. तरच तुमची ती समाधी म्हणा किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे कार्य ते जास्ती व्यवस्थितपणे होऊ शकतं. कारण कसं आहे की समजा एखादा हातयोगाच्या मार्गात आहे की तो काही ते प्रॅक्टिसेस करतोय किंवा कोणी नामस्मरणाच्या मार्गात आहे, पण त्याला शारीरिक व्याधी आहेत, तर डेफिनेटली नामस्मरण करता करता त्याला विसर पडेल त्या व्याधींचा, पण ती व्याधी तर आहेतच ना. त्याच्या परत जेव्हा तो भौतिक जगात येईल तेव्हा परत ते व्याधी आहेतच. तेव्हा ती व्याधी हे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, राईट. ते व्याधी त्याला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत. भले ते प्रारब्ध आहे ते आहेच, पण त्याला जर आपण हील केलं, त्याची जर इंटेन्सिटी कमी केली तर डेफिनेटली ते नामस्मरण खूप छान पद्धतीने करू शकेल. त्याच पद्धतीने समजा कोणी मेडिटेशनच्या मार्गात, ध्यान योगाच्या मार्गामध्ये, तर तो जर शरीराने स्वास्थ्य त्याचं चांगलं असेल तर त्याचं ध्यान शांतपणे त्याला फोकस करता येईल, कॉन्सन्ट्रेट करता येईल, राईट. तर कुठल्याही योगिक मार्गामध्ये मला असं वाटतं हिलिंग हे पहिली पायरी आहे की पहिले हिलिंग खरं तर शिकलं पाहिजे किंवा त्या हिलिंगच्या काही टेक्निक्स केल्या पाहिजेत. त्यामुळे हिलिंगचा जो मार्ग आहे इट इज कॉम्प्लिमेंटरी. बऱ्याच वेळा असं बऱ्याच लोकांना वाटतं हिलिंग शिकायला आल्यानंतर की गुरु परंपरा वेगळी आहे किंवा काही. ते इथे असं नाही आहे की तुम्ही हीच गुरु परंपरा फॉलो करा आणि आता तुम्ही ह्याचे डिसायपल झाला तर तुम्ही आता इथेच फॉलो केलं पाहिजे, असं अजिबात नाही आहे. बिकॉज हिलिंग इज कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही ज्या पण मार्गात असाल तर तिथे उलट तुम्हाला गती मिळेल की अनेक वेगवेगळ्या मार्गातले जण आपल्याकडे येतात, शिकतात आणि मग ह्याचे प्रॅक्टिसेस स्टार्ट केले की ते मला सांगतात की सर खरंच माझे मेडिटेशन जास्त छान व्हायला लागलेत किंवा ते ज्या कुठल्या क्रिया करत असतील तर त्या क्रिया त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागल्यात. बरोबर आहे. कारण काय माहितीये का की हिलिंग मध्ये ना मेन पार्ट इज अबाउट प्युरिफिकेशन्स. ओके. प्युरिफिकेशन्स म्हणजे आंतरिक साफसफाई, की मेन ह्याच्यावरच फोकस जास्त केला जातो. की वेगवेगळे टेक्निक्स आपण जे वापरतोय किंवा हिलिंग सुद्धा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा केलं जातं तेव्हा त्याचे खरं तर साफसफाई केली जाते. की मेन त्याचा उद्देश आहे की साफसफाई, एक आंतरिक साफसफाई, इनर प्युरिफिकेशन्स. की जे आपण रोज आंघोळ करतो, दात घासतो, हे शरीराची साफसफाई झाली, पण मनाच्या साफसफाईचं काय, भावनांच्या साफसफाईचं काय, किंवा आपल्या ऑरामध्ये जे जे काय काय आपण सगळ्या वातावरणात, आपला ऑरा इज रेडिएटरी अँड इट इज ॲब्झॉर्बिंग थिंग्स ऑल द टाइम. त्यामुळे आपला ऑरा बाहेर फेकतोय सुद्धा, सतत एनर्जीला बाहेर पाठवतोय आणि वातावरणातनं एनर्जी घेतोय सुद्धा. तर आपण कुठे 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 शहरांमध्ये आपण मार्केट्समध्ये जातो, मॉल्समध्ये जातो, थिएटर्समध्ये जातो किंवा आपण हॉस्पिटल्समधनं जातो, कुठे कोणाला पोलीस स्टेशनमध्ये जायला लागलंय, कोणाला कोर्टात जावं लागतंय, तर ह्या सगळ्या ठिकाणच्या वातावरणातली पण एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. त्यामुळे ऑरा हा कंटिन्युअसली दूषित होतोय. त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टी शिकून आपला ऑरा साफ कसा ठेवायचा, ह्या सगळ्या एनर्जीजचा आपल्यावर दुष्परिणाम नको व्हायला त्याच्यासाठी काय काय करायचं, तर हे सगळं आपल्या हिलिंगच्या ह्याच्यात त्या मार्गामध्ये शिकवलं जातं. आणि त्याच्यात ती साधना उपासना त्याच रिलेटेड आहे की हाऊ टू कीप आवर ऑरा क्लीन. कारण जर ऑरा साफ असेल तर ऑटोमॅटिक हे सगळं स्वास्थ्याचे 4 लेवलला म्हटलं तर ऑटोमॅटिक ते स्वास्थ्य चांगलंच राहणार आहे. अगदी बरोबर आहे. आणि मला हा पॉईंट खूप पटला की जर ऑरा क्लीन असेल तर तुम्ही जास्ती पॉझिटिव्ह राहू शकता, नाही तर मग तुम्हाला निगेटिव्ह वाटणं किंवा डाऊन फील होणं. आणि असं म्हणतात की तुम्ही आजारी पडणार असाल तर ऑरामध्ये आधी ते 2-4 दिवस तुम्हाला सिम्पटम्स जाणवायला लागतात. त्या केसमध्ये तेव्हा जर तुम्ही सेल्फ फील केलं तर कदाचित आजारापासून लांब राहू शकाल किंवा
लवकर बरे व्हाल असं एकदम बरोबर आहे. Yes, काहीसं yes, आपण yes. त्याच्यातनं तर्क काढू शकतो. बरोबर आहे. सर आता हिलिंग हा पार्ट हा शिकण्याचाच भाग आहे. तो काय पण ऑन कॅमेरा इथे हे नाही करू शकत की Right. बाबा खूप डीप मध्ये नाही जाऊ शकत. हम्म. परंतु अगदी 2-3 टिप्स सांगा की जर ऑरा जर आपल्याला व्यक्तीला क्लीन ठेवायचा असेल तर काय करता येईल. एकदम डे टू डे लाईफमध्ये ना सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं. हे आजकाल बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे, पण हे आपलं जे प्राणशक्ती जी विद्या आहे तर ह्याच्यामध्ये मेन हे सांगितलं जातं की मीठ जे आहे ना इट्स अ क्लेन्झिंग एजंट. आपण लहानपणापासून आपण हे ऐकलं की आपल्याला कोणाला नजर लागली समजा तर दृष्ट काढली जाते. तर ती दृष्ट कशाने काढतात? मिठाने. मिठानेच काढतात. हो. पाय दुखत असतील तर डॉक्टर पण सांगतात ना की मिठाच्या पाण्यात पाय बुडवून बसा, राईट? किंवा ताप आला कोणाला तर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला सांगतात. तर मीठ इज अ क्लेन्झिंग एजंट. म्हणजे काय तर सॉल्ट जे आहे ते नकारात्मक ज्या काय ऊर्जा असेल तर त्याला तोडण्याचं काम करतं, डिसइंटिग्रेट करतं नेगेटिव्ह एनर्जीला, डिझीज एनर्जीला. त्याच्यामुळे आपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकलं आणि त्या पाण्याने पहिले आंघोळ केली आणि नंतर मग साधं पाणी जर घेतलं तर त्याच्याने आपला ऑरा साफ राहायला खूप मदत होईल. त्याच्यामुळे तुम्ही आता म्हणालात की पहिले कुठलेही जे आजार आहे तो पहिले आपल्या ऑरामध्ये येतो, राईट? तर तो ऑराच्या लेवलला जर साफ झाला तर पुढे मग तो येणार नाही किंवा जरी आला तरी त्याची ताकद राहणार नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की 2017 मध्ये ना मला चिकनगुनियाचे सिम्पटम झाले आणि पहिल्या दिवशी 104 ताप, दुसऱ्या दिवशी 104 ताप, तिसऱ्या दिवशी मला चालताच येईना, सगळे जॉईंट पेन. पण चौथ्या दिवशी मी एकदम नॉर्मल झालो. तर माझे जे डॉक्टर आहेत ते पण हैराण झाले की अरे तू असं कसं काय चालत आला किंवा एकदम बरं कसं वाटायला लागलं. तर ही कमाल आहे प्रिव्हेंटिव्ह हिलिंगची. की महाराज कायम गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपण भोग भोगायलाच जन्म घेतलाय. त्याच्यामुळे जे काय आपले नकारात्मक कर्म आहेत ते भोगायचे आहेत आणि जे सकारात्मक कर्म आहेत ते उपभोगायचे आहेत. त्यामुळे जो त्रास आहे तो येणार आहे आपल्याकडे, पण प्रिव्हेंटिव्ह हिलिंगनी किंवा या सगळ्या टेक्निक्सनी त्याची इंटेन्सिटीच संपते. की आज जो काय तो चिकनगुन्याचा त्रास होणार होता ते सिम्पटम दिसले अँड 4th डे आय वॉज परफेक्टली फाईन. नाही तर चिकनगुन्याचे पेशंट 6 महिने 8 महिने त्यांना त्रास होत राहतो, राईट? की त्यांचे जॉईंट पेन होत राहतात, सूज उतरायला वेळ लागतो, पण एकदम आय वॉज परफेक्टली फाईन. सो हे मिठाच्या पाण्याची आंघोळ आता मी जवळजवळ 2012 पासून रेग्युलरली करतोय. सकाळ संध्याकाळ मिठाच्या पाण्याने नॉर्मल कोणतंही मीठ ना आपण जे स्वयंपाकाला वापरतो ते म्हणजे अगदी पांढरं मीठ सुद्धा चालणार आहे आणि खडे मीठ सुद्धा चालणार आहे, पिंक सॉल्ट पण चालणार आहे, सगळं कुठलंही. मेन काय आहे ना की कोणाचा अडायला नको की हे मीठ नाही म्हणून करत नाही. एक्झॅक्टली. की सुरुवातीला आपण असं सांगायचो नाही खडे मीठच वापरा, पण मग काही लोकांना खडे मीठ मिळत नाहीये किंवा काही एरियाज मध्ये नाही मिळत खडे मीठ, तर मग अशा ठिकाणी काय करणार? त्यामुळे मी एक जनरल सांगायला लागलो कुठलंही मीठ वापरा पण रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करा तर ऑरा साफ राहील, हलकं वाटायला लागतं बेसिकली मिठाच्या पाण्याने आंघोळ केली. कारण आपण इतकं एनर्जी लेवलला ओझं घेऊन फिरतोय की स्ट्रेसच्या माध्यमातून किंवा कुठल्याही प्रकारचे फिलिंग्स जे आहेत, एव्हरीथिंग इज एनर्जी, राईट? तर त्यामुळे मिठाच्या पाण्याने आंघोळ हे तर मेन आहे. त्याच्यानंतर दुसरं एक इम्पॉर्टंट की मी कायम त्या प्रत्येक लेक्चर्समधनं याबद्दल बोलतोय ते म्हणजे क्षमा साधना. की क्षमा साधना हे पण सेल्फ हिलिंग आहे. येस, म्हणजे मला प्रचंड जबरदस्त अनुभव आहे तुमच्याकडनं. जेव्हा मी क्षमा साधना शिकले त्या विषयावरती डीप मध्ये आपल्याला बोलायचंच आहे. आणि मला असं वाटतं की क्षमा साधनेसारखं दुसरं छान टेक्निक नाहीये जे मी तुमच्याकडनं शिकले. येस येस येस. कारण फॉरगिव्हनेस हे पण एक आंतरिक साफसफाईच आहे. कारण क्षमा करणं, एखाद्याला माफ करणं म्हणजे आपल्या आतलाच कचरा बाहेर काढणं खरं. की आपणच कोणाबद्दल तरी मनामध्ये काहीतरी नकारात्मक भाव ठेवतोय किंवा कोणाबद्दल तरी द्वेष आहे, राग आहे किंवा एक बदला घ्यायची भावना आहे आतमध्ये की बास वेळ आली की मला दाखवून देतो असे जे भावना आहेत ते ह्या सगळ्या काय आहेत त्या व्यक्तीला माहित पण नसेल की अरे आपण त्याचा रागराग करतोय. त्यामुळे ते आपल्याच आतमध्ये आहे, राईट? आणि एव्हरीथिंग इज एनर्जी. त्यामुळे द्वेष पण एक ऊर्जा आहे की जी जाळत राहते आतून किंवा कोणाबद्दल तरी आपल्याला राग 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 चालू आहे मनामध्ये. तर हे सगळं आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना सोडून दिलंय, पण त्या व्यक्तीची आठवण आली की तुमची चिडचिड होती, मग सोडून कसं दिलंय? येस. किंवा ती व्यक्ती समोर आल्यानंतर तुम्ही अस्वस्थ होताय, मग सोडून कसं दिलंय? तर लेट गो करणं किंवा सोडून देणं हे कधी सत्य होईल जेव्हा खऱ्या अर्थाने की जेव्हा तुम्हाला फरक नाही पडणार ती व्यक्ती समोर असू दे नसू दे किंवा त्याचा विचार पण सर कठीण आहे म्हणजे खूप सातत्याने प्रयत्न करावे लागतात तेव्हा या गोष्टी होतात. येस येस येस. कठीण तर आहे कारण तेच तर मेन ज्याच्याबद्दल आपल्याला राग येतो किंवा द्वेष किंवा हे सगळं इट्स कार्मिक रिलेशन्स असतात त्या व्यक्तीबरोबर ना. कीच कर्म आहे की आपल्याला माहित नाही की लाईफ आफ्टर लाईफ काय देवाणघेवाण होत आली आहे आणि त्याच्यातनं हे निर्माण झाली आहे, ही सिच्युएशन निर्माण झाली आहे की आणि ती व्यक्ती सुद्धा आपल्याला जेव्हा काहीतरी देतीये, काहीतरी निगेटिव्ह आपल्याला देते म्हणजे त्याचं इन्सल्ट केलंय किंवा फसवलंय किंवा आपल्याला घालून पाडून बोललं गेलंय असं एकदम
खूप आपल्याला दाबलं गेलंय, लाईफमध्ये डॉमिनेट केलं गेलंय, असं काही पण सिच्युएशन असू शकतात. तर ह्या सगळं ती व्यक्ती जे देतीये तर डेफिनेटली अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कर्मा व्हॉट यू गिव्ह आउट कम्स बॅक टू यू, राईट? मग ती गोष्ट जी येते आपल्याकडे ती डेफिनेटली आपण दिली असणार आहे म्हणूनच ती येते, राईट? सो दिस अंडरस्टँडिंग विल डेफिनेटली हेल्प टू ऍक्सेप्ट इट, की अरे True. ठीक आहे, चलो की आता मीच दिलं असेल कधी जरी ते माझ्याकडे आलंय, तर उलट अशा व्यक्तींना मी तर म्हणतो थँक्यू म्हटलं पाहिजे, की थँक्यू फॉर रिड्युसिंग माय नेगेटिव्ह कर्म, की माझं जे काय नकारात्मक कर्म येणारच होतं तर आता तुम्ही हे वागून मला मानसिक त्रास देऊन किंवा मला जे काय त्रास मला झालाय तर ते खरं तर धन्यवाद, की तो कर्म माझा नाश झाला ना या जन्मातला. हो Yes. खूप मोठा विचार आहे, पण अगदी बरोबर आहे. की उलट अशा व्यक्तींना थँक्यू म्हटलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ परत त्यांचा रागराग करायचा, परत त्यांच्याकडे निगेटिव्हिटी अगेन पाठवायची. कर्मा क्रिएट करायचे. ती सायकलमध्ये अडकतच राहणार आहे. करेक्ट. म्हणजे एक पुराणातली एक कथा आहे एक सिम्पल, की एकदा एक साप एका बेडकाला खातो. तर मग पुढच्या जन्मात काय होतं, तो बेडूक साप होतो, तो साप होता तो बेडूक होतो, आणि मग परत मग हा साप बेडकाला खातो. तर हे चालूच राहतं, बेडूक साप बेडूक साप. आणि मग नंतर मग त्यांना एकदम कंटाळा येतो, मग ते देवाकडे जातात, म्हणतात अरे हे काय, हे कधी संपणार आहे? म्हणजे एकदा मी त्याला खातो, एकदा तो मला खातोय. तर देव विचारतो की आता या जन्मात पुढच्या जन्मात साप कोण होणार आहे? तर ते बेडूक हात वर करतो, आता मी साप होणार आहे. अरे मग तू खाऊ नकोस ना त्याला, तू संपव, तू यावेळेस खाऊ नको, म्हणजे विषय संपून जाईल. तर हेच आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ही इतका सुंदर गोष्ट आहे ही, की आपण सोडून देणं गरजेचं आहे ना, की त्यांनी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी करतोय, मग तो आपण काहीतरी केलं म्हणून तो काहीतरी करतोय, तर हे चालूच राहील नाही तर लाईफ आफ्टर लाईफ. त्यामुळे सोडून देणं फार इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं आता स्टुडंट्स पण विचारतात की अरे मग एखादा समजा खूप आपल्याला त्रासदायक व्यक्ती आहे, टॉक्सिक असतात काही काही जण, की आपल्याला ते टोमणे मारत राहतात, काहीतरी बोलतच राहतात, मग अशा व्यक्तीकडे काय परत परत जात राहायचं का? अशा व्यक्तीशी संबंध ठेवलेच पाहिजेत का? किंवा डिवोर्सच्या केसेस होतात, तर डिवोर्सच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा खूप टॉक्सिक होऊन जातं एकदम, ते म्हणजे फार ते मारामारी हाणामारीवर येतात. तर या लेवलला पण मग क्षमा साधना करायची म्हणजे काय, तर ते काय परत ते एकत्र राहायचंय का, जे पॉसिबल नाही आहे, राईट? तर असं नाही आहे बिलकुल. क्षमा साधना जी आहे आपली ती 2 लेवलला आहे, एक इंटरनल आहे आणि एक एक्सटर्नल आहे. की एक आंतरिक लेवलला माफ हे करायचंच करायचं आहे, की काहीही होऊ दे तुम्हाला माफ करायचं. पण काही सिच्युएशन्स लाईफमध्ये जर अशा असतील की एक्सटर्नली यू नीड टू टेक ॲक्शन, तर डेफिनेटली ॲक्शन घ्यायची आहे, की तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची आहे, कोर्ट केस करायची आहे, किंवा त्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचे, ते सगळं करायचं. पण हे करताना आतून माफ करायचं आहे. की आपल्याकडे एक अशी केस झाली होती की एक जण होती, डोमेस्टिक व्हायलन्सची केस होती, आणि त्या व्यक्तीला म्हणजे हे क्षमा साधना वगैरे सगळं झाल्यानंतर ते व्यक्ती भेटायला आले मला आणि म्हणाले की सर माझी अशी अशी केस आहे, तर मी काय आता परत जाऊ का मार खायला? म्हणजे मी माफ करू म्हणजे काय करू आता, परत मी जाऊ तिथे आणि परत ते सगळा अनुभव? म्हणलं बिलकुल नाही. आणि त्यांची ना जवळजवळ 6 महिन्यांपासून कोर्ट केस चालू होत्या. ते कुठलीच व्यक्ती, म्हणजे ते जी पलीकडची पार्टी होती ती काहीच मान्य करत नव्हती, काही ऍक्सेप्ट करत नव्हती, मग ते पोटगी पण मान्य करत नव्हते, किंवा जे काय धडा त्याला शिकला पाहिजे ते काहीच होत नव्हतं. त्यात मग ह्या मुलीचा प्रचंड आतमध्ये मानसिक त्रास होत होता, राग 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 प्रत्येक वेळेस, आणि ते 6 महिने अशा ह्याच्यात गेले. मग नंतर मी त्यांना तेच समजावलं की अरे आतून माफ करा, तर ते एक्सटर्नल ऑटोमॅटिक गोष्टी घडणार आहेत. आणि ज्यावेळेस तिने आतून माफ करायला सुरुवात केली, लिटरली मला वाटतं 1.5 महिन्यामध्ये सगळं काही सुरळीत झालं. ते इतके आनंदाने आले की हो त्यांनी मान्य केली, मी जी अमाऊंट बनवते ती पण मान्य केली, त्यांना बरोबर म्हणजे माझा डिवोर्स पण कम्प्लीट झाला, माझं सगळं काय व्यवस्थित झालं. तर हे कधी शक्य झालं, जेव्हा तिने आतून माफ केलं. मी म्हणलं प्रत्येक वेळेस जर कोर्टात जाताना आतमध्ये राग द्वेषाने, तर व्हॉट युअर गिव्हिंग आउट इट विल कम बॅक टू यू, राईट? जे देतोय तेच येणार आहे. तसं ती कंटिन्युअस सायकल, तीच इट्स अ विशियस सायकल, राईट? की ती एक विशियस सायकल आहे, तुम्ही एक नेगेटिव्ह सायकल आहे की कंटिन्युअसली ते चालूच राहील. त्यामुळे सोडून देणं फार इम्पॉर्टंट आहे. ती ब्रेक करणं आणि पुढे जाणं, मूव्ह ऑन. येस. मूव्ह ऑन मग होणं निदान गरजेचं आहे. मग असं काही जण असंही म्हणतात की अरे मग आपण माफ करतोय पण त्यांचं काय? ती त्यांची इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, प्रत्येकाची आपापली इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, राईट? प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग लेवल वेगळं आहे. त्यामुळे आपण आपलं जर आपल्याला समजतात काही गोष्टी, तर आपण ऍक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि सोडून देणं हे जास्त करेजियस आणि जास्त हिंमतवालं काम आहे मला वाटतं, की एखाद्या व्यक्तीला सोडणं आणि माफ करून टाकणं
ह्याच्यासाठी खूप मोठं हार्ट हार्ट लागतं. लागतं. आणि खरं तर तीच प्रॅक्टिस आहे ना, आपल्याला जर वरच्या Yes. लेवलला अजून उन्नत व्हायचं असेल तर ही प्रॅक्टिस आत्तापासून केली तर त्या गोष्टी घडू शकतात. येस. तर मंडळी, क्षमा प्रार्थना सर घेणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सर, क्षमा प्रार्थना आपण आपल्या लोकांना शेवटी Yes, दाखवणार yes, yes. आहोत, जी त्यांनी डे टू डे लाईफमध्ये केली तर खूप भारी गोष्टी होतील. दुसरा महत्त्वाचा विषय जो मला तुमच्याशी बोलायचा आहे तो आहे मॅनिफेस्टेशन. आणि मॅनिफेस्टेशन टेक्निकचे खूप सारे वर्कशॉप तुम्ही घेता आणि अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. तर आता खूप सारे व्हिडिओ आहेत की मॅनिफेस्टेशन काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे याविषयी सांगणार आहे, पण नेमका आपला वेगळेपणा कसा आहे यामध्ये हे थोडं सांगा. येस येस येस. आता मॅनिफेस्टेशन खूप एक जनरल टर्म झाली आहे, राईट? की मॅनिफेस्ट करणं किंवा जे आपल्याला हवंय ते आपल्या जीवनात आणणं किंवा एकदम त्याला मॅनिफेस्टेशन, राईट, आपण म्हणतो की इट इज अ मॅजिकल टर्मिनॉलॉजी बेसिकली. करेक्ट. पण आपलं जे मॅनिफेस्टेशन जे आहे किंवा त्याला आपण मटेरियलायझेशन पण म्हणू शकतो किंवा अबंडन्स वर्कशॉप पण म्हणतो किंवा प्रॉस्पेरिटी वर्कशॉप म्हणतो. तर मॅनिफेस्टेशन बऱ्याच वेळा काय होतं ना की समाजामध्ये की फक्त पैशाशीच लिंक केलं जातं, राईट? की इट इज रिलेटेड ओनली टू प्रॉस्पेरिटी इन मनी सेन्स, की मला इतके कमवायचे आहेत, मला तितकं कमवायचं आहे किंवा मला गाडी Materialistic घ्यायची आहे, things, मटेरियलिस्टिक correct. सगळं जे आहे हो. तर त्याच्याच बाबतीत होतं. पण आपला जो वर्कशॉप आहे तर इट इज अबाउट अष्टलक्ष्मी, की अष्टलक्ष्मीला लाईफमध्ये कसं आणायचं, तिला स्टेबल कसं करायचं, मेंटेन कसं करायचं आणि जास्तीत जास्त तर आपला त्या अष्टलक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचा आपला फॅक्टर आपल्यामध्ये कसा वाढवायचा, तर त्या रिलेटेड आपला वर्कशॉप आहे. बिकॉज व्हॉट आय फील इज की एखाद्या व्यक्तीकडे पैसा भरपूर आहे पण त्याचे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स चालू आहेत, तर मग त्याला प्रॉस्परस नाही म्हणता येणार आहे. ओके. एखादा व्यक्ती की ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, नातेसंबंध चांगले आहेत किंवा बाकी सगळ्यात, पण त्याची हेल्थच खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, तर त्या व्यक्तीला प्रॉस्परस नाही म्हणता येणार. कारण प्रॉस्परस किंवा प्रॉस्पेरिटी हे जे शब्द आहे किंवा तर ह्या व्यक्ती कोणाला म्हणता येईल की ज्याच्याकडे सगळे ऍस्पेक्ट्स लाईफचे बॅलन्स आहेत आणि तो ग्रो होतोय, की सगळे ऍस्पेक्ट्स ग्रो होत आहेत, बॅलन्स्ड आहेत, देन वी कॅन से दॅट द पर्सन इज प्रॉस्परस. त्यामुळे आपला जो वर्कशॉप आहे इट इज अबाउट प्रॉस्पेरिटी. इट इज अबाउट दॅट प्रॉस्पेरिटी की जिथे सगळ्या लेवलला बॅलन्स आहे. त्यामुळे आपल्या मॅनिफेस्टेशन वर्कशॉपमध्ये किंवा आपला जो मटेरियलायझेशन वर्कशॉप आहे, अबंडन्स वर्कशॉप आपण म्हणू शकतो, त्या वर्कशॉपमध्ये या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये अबंडन्स कसा आणता येईल तर त्याच्या रिलेटेड वर्कशॉप आहे. की ते टेक्निक्स, काही प्राचीन विद्येतलेच काही टेक्निक्स आहेत ते सगळे शिकवले जातात. कारण आपण प्राचीन विद्येतले टेक्निक्स का म्हणतो याच्यामध्ये, कारण चक्र रिलेटेड टेक्निक्स आहेत, हिलिंगच्या अँगलनी आहे. बिकॉज हे सुद्धा त्या गोष्टीचं हिलिंग आहे, फायनान्शियल हिलिंग आहे. वर्कशॉप जे होतो आपला तर त्यामध्ये फायनान्स हिलिंग, बिझनेस हिलिंग किंवा आपल्या रिलेशनशिपचं हिलिंग आहे त्याच्यामध्ये. या सगळे ऍस्पेक्ट्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. करिअरबद्दलचं हिलिंग आहे की तुम्ही लाईफला कुठल्याही स्टेजला असाल तिथून वर कसं जायचं, अजून तिथून वर जाण्यासाठी आपल्याला जी बूस्ट पाहिजे, जो एनर्जी पाहिजे, ते कुठल्या चक्रांमधनं येत आहे, की आपलं करिअर रिलेटेड कुठल्या चक्रांमधनं येणार आहे, रिलेशनशिपच्या बाबतीत काही घडवायचं तर ते कुठल्या चक्रांमधनं येणार आहे. तर हे सगळ्या चक्रांच्या रिलेटेड अभ्यास आपल्या वर्कशॉपमध्ये होतो, की वेगवेगळे चक्रास, आणि प्लस आपण त्याच्यामध्ये त्या प्रॉस्पेरिटी किंवा ह्या सगळ्या एनर्जीजला फील करायला शिकवतो, की आपण स्वतःच व्हॅलिडेट करू शकतो की खरंच ग्रोथ होतीये का नाही. कारण काय आहे की प्रत्येक गोष्ट पहिले एनर्जी वर्ल्डमध्ये होतं आणि मग ते फिजिकलाइज होतं, राईट? जसं आजारांच्या बाबतीत पण म्हटलं की पहिले आजार एनर्जीमध्ये येतोय मग फिजिकल होतोय, त्याच पद्धतीने जे आपल्याला आयुष्यात हवंय तर ते पहिले एनर्जी लेवलला आणणं फार महत्वाचं आहे आणि मग ते फिजिकलाइज होणार आहे. त्यामुळे हे जे आपले टेक्निक्स आहेत हे आपण एनर्जी लेवलला त्याला कसं आणायचं आणि ते आणताना त्याच्यासाठी आपल्या त्या मॅनिफेस्टेशनच्या बँक अकाउंटमध्ये काय पाहिजे ते त्यात शिकवलं जातं. जसं तुमच्याकडे जितके बँकेत पैसे आहेत तर तितक्याच तुम्ही खरेदी करू शकता, राईट? म्हणजे तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता मार्केटमधनं. तर त्याच प्रकारे या आयुष्यात काय आणायचंय तर त्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे, तर ती गोष्ट आपल्याकडे येईल. तर त्याचे सगळे टेक्निक्स आपण क्लासमध्ये शिकवतो, जो वर्कशॉप आपला 2 दिवसाचा होतो. आणि एक विशेष म्हणजे हे आपण 5 स्टार हॉटेलमध्येच केले जातो. मी तर तेच म्हणणार होते की 5 स्टार मध्ये वर्कशॉप होतो, तर किती लोकांना ते म्हणजे पचनी पडत नाही ना, किंवा कॉस्ट वाईज सुद्धा हाय जातं, तर त्याचं काय? नाही, आपण काय की माझा एक फंड आहे की मी एक जितकं प्युरिटी मेंटेन करता येईल तितकी आपण करतोय, की ह्याच्यामध्ये आपण कॉस्टलाच करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ही एक सेवा म्हणून ह्या मॅनिफेस्टेशनचा जो वर्कशॉप आहे ही पूर्णच्या पूर्ण माझ्याकडनं सेवा आहे, की ह्याच्यामध्ये मी कुठलेही चार्जेस त्याच्यात घेत नाही. जी हॉटेलची जी काही कॉस्ट असेल, जे मिनिमम करता येईल तेवढं आपण तेवढं फक्त हॉटेल आणि स्टडी मटेरियल जे कॉस्ट आहे की तेवढीच फक्त आपण कॉस्ट घेतो, की जेणेकरून
की काय माहितीये का, मार्केटमध्ये मी बघितलंय ना की या प्रकारचे जे वर्कशॉप्स आहेत खूप हाय रेटला असतात, राईट. मग जो फायनान्शियली स्ट्रगल करतोय ऑलरेडी, तो कसा तिथपर्यंत पोहोचेल? म्हणजे आधीच त्याला टेक्निक्स वापरून तिथपर्यंत पोहोचायला लागेल. पण त्याला लाईफमध्ये ग्रो होण्यासाठी जे टेक्निक्स आहेत, तर तेच जर एवढ्या हाय रेटला आपण दिले किंवा तर मग कसं त्या व्यक्तीची प्रगती होईल? त्यामुळे माझं पर्पज हे आहे की प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळावी की कुठल्याही लेवलला स्टक असू देतो लाईफमध्ये, त्याच्यापर्यंत तर तो तिथपर्यंत पोहोचला तर एखादा व्यक्ती आहे समजा की जो आपल्या बेसिक नीड्स पण साठी स्ट्रगल करतोय, राईट, तर तो व्यक्ती समजा इथपर्यंत आला तर तो 5 स्टारमध्ये आल्यानंतर निदान त्याला एक लाईफमध्ये टार्गेट होईल, राईट, की 2 दिवस तो अनुभवेल की अरे 5 स्टार जेवण अनुभवेल, 5 स्टार ॲम्बियन्स अनुभवेल, तिथली लाईफस्टाईल 2 दिवस अनुभवेल. तर त्या अनुभवातनं त्याला एक इन्स्पिरेशन मिळेल, मोटिवेशन मिळेल की येस मला काय काय करायचंय. आणि अजून एक इम्पॉर्टंट त्याचा ॲस्पेक्ट काय आहे की का 5 स्टारमध्ये केलं जातं, कारण सी इन एनर्जी वर्ल्ड देर आर बीइंग्स, राईट, एनर्जी बीइंग्स असतात की जसं मंदिरामध्ये तिथले डिवाइन बीइंग्स असतील, सगळे एक हिलिंगचे बीइंग्स असतील, की असं प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे बीइंग्स आहेत. तसं 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये प्रॉस्पेरिटीचे बीइंग्स आहेत, अबंडन्सचे बीइंग्स आहेत की ज्यांना एंजल्स म्हणू शकतो आपण. तर ते सगळे तिथे आहेत, त्या एनर्जीज तिकडे असतात. आणि अजून एक बघितलं, एक वेगळ्या अँगलनी नोटीस केलं तर जी आपण अष्टलक्ष्मीबद्दल बोलतोय, तर निदान 5 स्टारमध्ये धनलक्ष्मी स्टेबल आहे आणि ग्रो होत चालली, राईट. त्यामुळे अशा जर लक्ष्मीच्या ठिकाणी, अशा जर एनर्जीच्या वाईबमध्ये जर आपण जाऊन बसलो, तर आपण म्हटलं तसं की आपला ऑरा वातावरणात एनर्जीला ऍब्झॉर्ब करतो, राईट. तर मग अशा ठिकाणी आपण जाऊन बसलो तर तिथले वातावरणात जे अबंडन्सचे व्हायब्रेशन्स आहेत, प्रॉस्पेरिटीचे व्हायब्रेशन्स आहेत, तर ते सगळं ऑरा ऍब्झॉर्ब करायला लागेल. अजून एक ऍस्पेक्ट काय आहे की तिथे काम करणारी जे 5 स्टारमध्ये लोक आहेत ते समाधानी आहेत, कारण त्यांना पेमेंट चांगलं मिळत आहे, शिकलेले आहेत, हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं असतात. त्यामुळे छान एक सगळी लोक आहेत की जिथे मेन काम करणाऱ्यामध्ये पण समाधान आहे. त्यामुळे एक काम करणारा पण एक चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय. ते ऑलरेडी एका लेवलला जाऊन पोहोचलेत, त्यामुळे त्यांना ते मेंटेन करायला दे आर वर्किंग टुवर्ड्स इट. की कुठेही 5 स्टारमध्ये मला असा अनुभव आला नाही की ते करायचं म्हणून करतायत किंवा आपलं ढकलतायत, असं होत नाही. ते इतके म्हणजे ऑन टू आपल्या सर्व्हिससाठी अवेलेबल असतात की एकदम अवेलेबल, लगेच येऊन काय प्रॉब्लेम आहे इमिजिएट करतात. बऱ्याच वेळा आपल्याला सांगावंही लागत नाही की आपल्याला काय हवंय, ते इतकं सुंदर करून टाकतात, सगळं ब्युटिफाय करतात प्लेस. तर त्यामुळे अशा ठिकाणी ती एक वाईब आहे, तो एक लक्ष्मी आहे, ती एक एनर्जी आहे. तर त्यामुळे आपल्याला त्या अष्टलक्ष्मीला लाईफमध्ये आणण्यासाठी त्या वातावरणात बसून जर आपण प्रॅक्टिसेस केल्या तर आपल्या पूर्ण ऑरामध्ये, सगळ्या चक्रांमध्ये तर ती एनर्जी येईल. आणि मग तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जेव्हा बाहेर जाल दुनियेमध्ये, आणि मग तुमच्या ऑलरेडी जर तो वाईब तुमचा असेल तर यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ, राईट. करेक्ट. अबंडन्स अट्रॅक्ट मोर अबंडन्स. येस, कारण आपल्या जे ऑरामध्ये तेच येणार आहे, जे ऑरामध्ये तेच आपल्याला दिसणार आहे, आणि जे ऑरामध्ये त्याचंच प्रतिबिंब आहे सगळं जे आपलं लाईफ आहे. त्यामुळे तो ऑराच आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि जे हवंय ते त्या ऑरामध्ये भरणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. मॅनिफेस्टेशन बरोबर प्रॉस्पेरिटी सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहे ना लाईफमध्ये. येस येस, या दोन्ही गोष्टीची सांगड त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही घालता. येस, कारण मेन प्रॉस्पेरिटी इज लाईक सगळ्या अँगलनी की तुमच्या त्या व्यक्तीची हेल्थ सुधारायला पण त्याच्यामध्ये शिकवलं जातं की काय टेक्निक्स वापरून हेल्थ सुधारता येईल, नातेसंबंध कसे सुधारवता येतील, आणि अजून चांगलं कसं करता येईल. परत पैशाच्या रिलेटेड पण जर बिझनेस असेल, जॉब असेल, तर त्यात ग्रो कसं करता येईल. आणि हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे चक्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. याचा जे क्रक्स आहे की आपलं डायरेक्ट एनर्जी सेंटर्सवर काम केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ही रूम आहे, तर या रूमचे वायरिंग आहे, सगळं आहे. तर समजा इलेक्ट्रिसिटीचं जेव्हा कुठेही आपल्या घरामध्ये सुद्धा काही लाईटचा प्रॉब्लेम झाला, तुम्ही नुसते वायरीतच प्रॉब्लेम शोधत बसला तर सापडतं का? पहिले आपण काय करतो, त्याचा मेन एनर्जी सोर्स सेंटर आहे तर तिथे जातो ना, ते मीटर असेल, फ्यूज असेल, ते चेक केलं जातं. येस, त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. सो या सगळ्या मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा किंवा मटेरियलायझेशन, अबंडन्ससाठी मेन आपले चक्र इम्पॉर्टंट आहेत, आपली एनर्जी बॉडी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ओके. सो आता हे सगळं ऐकल्यानंतर ना असं एक वाटू शकतं की अरे बापरे, हे 5 स्टारमध्येच होतं, म्हणजे हे फक्त जे लाईफमध्ये सेट झाले त्यांच्यासाठीच आहे का? तर बिलकुल नाहीये. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की उलट हेतू याचा हे आहे की हा हेतू आहे की आपण जी कॉस्टच फक्त तिथली जी घेतोय, त्याचा हेतू हा आहे की जे अगदीच काहीच कमवत नाहीयेत अशा व्यक्तींना उलट हे टेक्निक्स फायद्याचे आहेत. म्हणजे जो पैशासाठी स्टॉक आहे त्याला जर यायचं असेल तर काय,
डेफिनेटली. त्यामुळे आता आपले जे काही काही वर्कशॉप्स आता जे झाले तर त्यामध्ये आपण सवलत देतो त्यांना. सवलत इन द सेन्स काय आहे की जी कॉस्ट आहे ती तर घ्यायची आहे, राईट, पण मग तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे करा. म्हणजे आत्ताच्या वर्कशॉप्समध्ये काही काही जणांना मी म्हटलं 500 भरा, 1000 भरा, 2000 भरा, असेही भरून आलेत की ज्यांचं आत्ता तात्पुरतं तिथली कॉस्ट मी बेअर केली आहे. तर कारण त्याचा पर्पज मेन हे आहे की ह्याच तर लोकांना हे टेक्निक्स मिळाले पाहिजेत, म्हणजे ते ग्रो होतील अँड दे विल बी एबल टू अफोर्ड ऑल दीज थिंग्स इन लाईफ. येस, की ते सगळ्यांना हे सगळं अफोर्ड करता आलं पाहिजे ते लाईफमध्ये. त्याच्यासाठी म्हणून ही खटाटोप सगळं चाललाय की त्यामुळे ह्यापुढे म्हणजे हे जे वर्कशॉप्स असे होत राहतील तर त्याच्यामध्ये मेन त्याचा हेतू हाच आहे की समाजामधले हे जे सगळे घटक आहेत या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. येस सर, आता हे हिलिंग मॅनिफेस्टेशन हे दोन्ही एकत्र वर्क करतात का? येस, ऍक्च्युली बघायला गेलं तर येस, वाईस वर्सा आहे की कारण हिलिंग आणि मॅनिफेस्टेशन हे दोन खरं वेगळे फंड आहेत. हिलिंग काय आहे तर हिलिंगमध्ये दोन्ही पार्ट आहेत. मेन तर डिमटेरियलायझिंग पार्ट जास्त आहे की हिलिंगमध्ये साफसफाईचा पार्ट जास्त आहे की त्याच्यामध्ये काय साफसफाई तर डिझीज एनर्जीला काढणं किंवा त्यातलं जो दूषित जी ऊर्जा आहे मेन तर ती काढून टाकायची आहे बॉडीमधनं, तर ती डिमटेरियलायझिंग आहे. आणि मॅनिफेस्टेशन काय आहे तर मॅनिफेस्टेशन टेक्निक्स हे मटेरियलायझिंग टेक्निक्स आहेत की आपल्याला जे नाही आहे ते आणायचं आहे आणि हिलिंगमध्ये जे आहे ते काढायचं आहे. जे रोगस्त ऊर्जा जी आहे तर ती काढायची आहे. तर त्याच्यातनं काय होणार आहे ऑटोमॅटिक मग फर्स्ट पार्ट इन हिलिंग इज डिमटेरियलायझिंग अँड देन मॅनिफेस्टिंग गुड हेल्थ. येस, समजा एखाद्याचा कॅन्सर पेशंट आहे तर त्याचा कॅन्सर बॉडीमधनं काढून टाकायचं आहे, कॅन्सर एनर्जी, आणि त्याच्यामध्ये गुड हेल्थ त्याला परत आणायची. सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ हिलिंग आणि मॅनिफेस्टेशन. त्यामुळे प्रत्येक ॲज अ हिलर सुद्धा काम करताना एक खरं बघायला गेलं तर ते एक त्याची गुड हेल्थचं मॅनिफेस्टेशनच आहे. भलेही ते हिलिंग प्रोसेस आहे आणि ते सगळं होतं पण त्याची तब्येत चांगली करण्याचं मॅनिफेस्टेशन आहे. त्यावेळी एक एक्झाम्पल देतो की कोमाची केस झाली होती आणि त्या कोमाच्या केसमध्ये डेफिनेटली त्याला हिलिंग केलं, सगळं झालं होतं की 8 दिवसापासून त्या एक जण होत्या मॅडम त्या कोमामध्ये होत्या आणि त्यांना आता बरं करायचं आहे किंवा त्यातनं हे खूप चॅलेंजिंग टास्क होतं. कारण ॲक्च्युली खरं तर डॉक्टर्स म्हणत होते की व्हेंटिलेटर काढून टाकायचं का, तुम्ही विचार करा की काही होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये. बट वेन वी स्टार्टेड विथ द हिलिंग प्रोसेस, त्यात काय झालं की हिलिंग तर केलं पण इनडायरेक्टली मी एक्सपेक्ट काय करत होतो मनातल्या मनात की अरे त्यांचा कॉल येईल आणि ते सांगतील की अरे डोळे उघडलेत, त्यांना बरं वाटायला लागलंय. तर हे एक मॅनिफेस्टेशनच लावलं होतं ना, टेक्निक काही जे वापरले गेले होते की त्याच्यातनं काय झालं, खरंच मला 48 तासात मला एक फोन आला आणि ते म्हणाले की अरे आत्याने डोळे उघडलेत. म्हणजे ज्यांनी फोन मला सांगितले होते त्यांच्या भाचीने केस दिली होती की आत्याने डोळे उघडलेत आणि सगळे हैराण आहेत, एकदम सगळे पॅरामीटर्स एकदम बॅलन्स व्हायला लागलेत. आणि कालांतराने मग ते हिलिंग चालू राहिलं. पण आय वॉज कंटिन्युअसली मॅनिफेस्टिंग की आता ते बरे होत चाललेत, त्यांना घरी सोडलंय किंवा त्यांना जे काय मला जे मॅनिफेस्ट करायचं होतं त्यांच्या बाबतीत तर ते करत इतकं मिरॅक्युलस हिलिंग झालं की 3 महिन्यांनंतर मला त्यांनी एक व्हिडिओ पाठवला की ज्यामध्ये त्यांची आत्या पोळ्या करतानाचा व्हिडिओ होता. हो सर, एक छोटीशी शंका आहे जी माझ्या मनात मगापासून येते की मग तुम्ही त्यांच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करता असं होऊ शकतं का? म्हणजे आपण म्हणतो ना की कर्मामध्ये ढवळाढवळ केली, मग त्यांचं लाईफ तिथपर्यंत आहे पण मग तुम्ही हिलिंगनी वाढवलं. सो म्हणजे सॉरी, पण हा प्रश्न माझ्या मनात आला. सॉरी नाही, हे खूप आता बऱ्याच ठिकाणी हे असा विचार केला जातो खरं की हिलिंगनी काय होतं, खूप मिरॅक्युलस हिलिंग होतात ना, एकदम मॅजिकल वाटतं. पण हे सायन्स आहे. आणि हिलिंग काय आहे, इट इज लाईक अ थेरपी, एक थेरपी असल्यासारखं आहे हिलिंग. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातोच, राईट. मग डॉक्टर आपल्या कर्मात हात घालतो का, राईट? किंवा आपण एखाद्या रस्त्यावर पडला समजा, तर पडल्यानंतर त्याला उचलायला जातो, त्याला मदत करतो ना, म्हणजे आपण त्याच्या कर्मात हात घातला का? किंवा एखादा पडलाय तर त्याला उचलून आपण हॉस्पिटलमध्येच घेऊन गेलो किंवा त्याला ट्रीटमेंट काहीतरी द्यायचा प्रयत्न केला तर आपण त्याच्या कर्मात हात घातला का? ती आपण त्याला मदत करतोय ना, राईट. त्याच पद्धतीने हिलिंग आपण जेव्हा करतोय एखाद्याला तर आपण त्याला मदत करतोय. जर त्याचं कर्म असेल बरं व्हायचं तरच तो बरा होणार आहे. मी तर म्हणतो की ज्याचे कर्म चांगले आहेत ना तो हिलिंग पर्यंत पोहोचतो. कारण काय, मी हे स्वतः अनुभवलंय, माझ्या घरात अनुभवलंय. मी स्वतः लाईफमध्ये काय काय माझे जे हील झाल्यात गोष्टी, ते ऑफकोर्स काहीतरी माझे चांगले कर्म असतील म्हणून नेहमी ते हिलिंग मला कळालं की आम्हाला कळालं. कारण माझ्या आईच्या बाबतीत पण बघायचं झालं तर आईच्या रुमॅटॉलॉजिस्टने पण मान्य केले हे गोष्ट की अरे हिलिंग तू काय करतोस एक्झॅक्टली, मला एकदा म्हणाले ते. कारण काय, मी इतकी वर्ष, आता आईला जवळजवळ 33 वर्ष होत आलेत की ती आजारी आहे, तर इतकी वर्ष रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट मी सस्टेन होताना बघितलाच नाहीये, हे त्यांचे शब्द आहेत.
तर त्याच्यामुळे आता ह्यामध्ये त्याच्या कर्मात काही झाले का ढवळाढवळ, तिचे डेफिनेटली काहीतरी कर्म असतील म्हणूनच तर ती राहिली आहे, राईट. आपण कुठल्याही व्यक्तीला, आता ज्याची 2% माझ्या केसेस अशा आहेत की नाही ते बरे होत बाबा, ते जातातच, पण त्यांची जायची वेळच आली असेल ना, मग हिलिंग त्या केसमध्ये कसं त्यांना सपोर्ट करतं. शेवटच्या वेळेला जो काय त्यांचा खूपच त्रास होत असेल तर त्याचे वेदना कमी केल्या जातात. म्हणजे एक ठाण्यामध्येच अशी कॅन्सरची केस झाली होती की ते असेच आले होते की त्यांना जाताना तिला त्रास कमी व्हावा, कारण का 4th स्टेज कॅन्सर होता, पूर्ण पसरलं होतं बॉडीमध्ये, डोळे पूर्ण पिवळे धमक झाले होते त्यांचे, आजींचे त्या. आणि मग ते बरं होणं तर की पूर्ण रिकवर होतील का वगैरे असं काही नव्हतं. आणि मी त्यांना ते सांगितलं की हे खूप अवघड आहे पूर्ण रिकव्हरी, पण ते म्हणाले नाही आम्हाला ती अपेक्षा नाही आहे, फक्त आता ती जाणार आहे आम्हालाही माहिती आहे, पण ती जाताना निदान तिला मदत व्हावी, की तिच्या वेदना कमी व्हाव्या. तर आपण हिलिंग चालू केल्यानंतर अक्षरशः 2 ते 3 दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली, ते शांत झाल्या, एक तर शांत झोपल्या, रात्रभर नाही तर ते कणत कुंथत असायच्या, तर त्या शांत झोपल्या. त्याच्यात चेहऱ्यावर स्माईल आल्यानंतर त्यांच्या मुलाचा फोन आला की अरे आईला जरा बरं वाटायला लागलं वाटतं, की ते कारण का चेहऱ्यावर स्माईल आली. मग त्यांनी गेट टुगेदर ठेवलं, सगळ्या नातेवाईकांना बोलवलं, मग त्या प्रत्येकाला भेटल्या, सगळ्यांशी इंडिव्हिज्युअली बोलल्या, आणि नंतर साधारण एक 20-25 दिवसांनंतर त्या गेल्या. पण ते मुलाला एवढं समाधान होतं की अरे हिलिंगनी त्याला त्या अशी मदत केली त्यांना की जाताना त्या शांतपणे गेल्या, ज्या कणत कुंथत नाही गेल्या. कारण त्यांनी मुलांनी पण त्यांचा जो शेवट बघितला तर तो कणत कुंथत शेवट नाही बघितला, की त्यांनी पण ते सगळ्यांनी मान्य केलंच होतं. कारण हिलिंगमध्ये कसं आहे ना की ॲक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप इन हिलिंग, की पहिलं ॲक्सेप्ट करणं की ओके काय प्रॉब्लेम आहे, तरच, आणि त्या व्यक्तीने आणि घरातल्यांनी, तर काहीतरी पुढे गोष्टी घडू शकतात. बरोबर आहे. आणि हा मुद्दा मला तुमचा अतिशय पटला की त्या शांतपणे गेल्या, कारण की याच्या अगोदरच एक पॉडकास्ट आपण रेकॉर्ड केला होता गुरुमाई रुद्रात्मिकाजी यांचा, की त्यांनीही तेच सांगितलंय की जाताना आत्म्याची जी अवस्था असते त्याच्यानुसार त्याचा पुढचा प्रवास घडत असतो. जर हॅपी सोलनी त्या खुश राहून गेल्या तर कदाचित त्यांचा पुढचा जर्नी, मृत्यू पश्चातचाही जर्नी खूप चांगला होऊ शकतो. कारण जाताना समाधान महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा देह सोडतोय तर त्याच्यात समाधान जर असेल मनात, तसं या आजींच्या केसमध्ये सगळ्या नातेवाईकांना भेटले, सगळ्यांची त्यांनी एक चांगला वेळ त्यांनी घालवला, तर ते त्यांच्यात समाधान आलं त्यांचं, की जे त्यांना आधी खूप नुसत्या वेदनांमुळे एक तर कोण भेटायला पण त्यांना येत नव्हतं किंवा त्या अवस्थेत नव्हत्या भेटायच्या. तर येस, डेफिनेटली त्यांचं समाधान जे मेन मिळालं त्याच्याने पुढे जाऊन त्यांचं जे सोल ट्रान्झिशन आहे किंवा आत्म्याची पुढचा जो प्रवास आहे तो आणखीन चांगल्या पद्धतीने झाला असेल. खूपच म्हणजे एक पॉवरफुल टेक्निक आपण हिलिंगला म्हणू शकतो. येस. आणि ज्याच्या आयुष्यात येईल ते खरोखरच एक चांगल्या पद्धतीने लाईफ सस्टेन करायला मदत करू शकतं. येस येस. सर, आता मॅनिफेस्टेशन झालं, त्याचा हिलिंगचा आपण संबंध बोललो, आता क्षमा साधना सुद्धा एक हिलिंगचा मोठा पार्ट आहे. तर त्याच्याविषयी मगाशी आपण बोललो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लोकांना क्षमा साधना कशी करायची हेही तुम्ही नक्की सांगा. त्याचं एक गायडेड 5 मिनिटाचं जे आहे मेडिटेशन ते पण आपण घेऊ आणि मग याचा आपण शेवट करू. राईट. कसं आहे की आपण जेव्हा एखाद्या गोष्टी अफर्मेशन्स बद्दल आपण मॅनिफेस्टेशन मध्ये बोलतो, राईट, की अफर्मेशन्स करतो की एखादं जर हवंय तर ते सतत बोललं तर आपण तिथपर्यंत पोहोचू, असा एक आपला थॉट फॉर्म असतो, राईट, की ते लाईफमध्ये आणायला. तर जसं आता फॉर एक्झाम्पल अजून एक की आपलं जे नाव आहे ते आपलं, समजा माझं नाव सुवीर आहे, तर मी हे कॉन्फिडेंटली का सांगतो, कारण मी अफर्म केले लहानपणापासून की माय नेम इज सुवीर, माझं नाव सुवीर आहे, राईट, किंवा तुमचं नाव अनुष्का आहे, हे तुम्ही अफर्म करत आलात ना. येस, त्या तुम्ही बिलीव्हच करायला लागलात की येस माझं नाव हे आहे, राईट. तसंच की एखादा व्यक्ती मुलगा आहे का एखादी व्यक्ती मुलगी आहे किंवा काय, हे त्यांनी अफर्म केलं, राईट. जर एखादं लहान मुलगा आहे समजा आणि त्याला खूप बहिणी आहेत, तर तो सुरुवातीच्या काळामध्ये ना मी आले गेले असं बोलायला लागतो, तर तुम्ही बघितलं असेल. तर त्याला ते एक सांगितलं जातं, तू मुलगा आहे, तू म्हण मी आलो, मी गेलो, ते त्याला सांगितलं जातं, त्याला घोकलं जातं, आणि मग तो ते बोलून तो त्या पद्धतीने बोलायला वागायला लागतो, राईट. तर त्याच पद्धतीने क्षमा साधनेमध्ये पण ना अफर्मेशन्स खूप काम करतात. अफर्मेशन इन द सेन्स काय आहे की आपण एक जे क्षमा साधनेचं जे टेक्निक डिझाईन झालंय, की जे मी डिझाईन नाही केलंय, ते आलंय गुरु परंपरेमध्ये, की ते डिझाईन काय आहे की आपण एखाद्याला माफ करतोय, की मी तुला माफ केलं, भले तुमच्या मनात ते नाही आहे आत्ता, पण जेव्हा आय फॉरगिव्ह यू,
मी तुम्हाला माफ करतोय, मी तुला काही त्याच्यामध्ये काही मनात काही न ठेवता मी तुला माफ करतोय, हे असं जरी रेग्युलरली जरी प्रॅक्टिस केली किंवा म्हटलं किंवा दिवसातनं 3-4 वेळा, जर तुमच्या आता किती सिरियसनेस आहे एखाद्याबद्दलचा द्वेषाचा आणि किती तुमची तळमळ आहे की त्यातनं मुक्त व्हायची त्या हे महत्वाचं आहे. निगेटिव्हिटीतनं, की त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती वेळा प्रॅक्टिस करा. मी तर म्हणतो खूपच जर तुम्हाला पटकन जर मोकळं व्हायचं असेल तर दर 1 तासांनी करा क्षमा साधना. दिवसातनं निदान मिनिमम 3 वेळा तरी करा. ते सकाळी उठल्या करा, रात्री झोपायच्या आधी करा. तर आपले काही ट्रॅक्स आहेत, ऑडिओ ट्रॅक्स आहेत जे आपण करून घेतो प्रॅक्टिसेस. आणि किंवा एक सिम्पल आपण एक सांगतो की आय फॉरगिव्ह यू, एवढं जरी म्हटलं आणि आत्मा नमस्ते जर म्हटलं त्या व्यक्तीला, मनापासून त्याला आत्मा नमस्ते एक तर पहिली गोष्ट जर म्हटली, जी कोण व्यक्ती की जिच्याबद्दल तुम्हाला मनात काही द्वेष आहे, राग आहे, काही पण नकारात्मक भाव आहे, त्याला जस्ट डोळ्यासमोर आणून जर म्हटलं आत्मा नमस्ते, फील इट, से आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते. ही पहिली पायरी आहे की अरे तू जे काय शरीर आहे, शरीररूपी तू जे काय आहेस, ज्याच्यातनं तू माझ्याशी असं वागलास किंवा वागली आहेस, तर त्याच्याही पलीकडे जाऊन तू जो आत्मा आहे, मेन तुझ्यातलं जे दैवी तत्व आहे, तर त्याला पहिले प्रणाम. तर हे करून 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 हे घोकून सुद्धा हळूहळू पहिले सुरुवातीला मेकॅनिकल वाटेल, की खूप वेळा असं होतं की अरे मी करतोय पण हे काय खरंच काम करणार आहे का, किंवा मला नाही माफ करू शकत मी. पण काही आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होतात, कारण फॉरगिव्ह माफ नाही करणं हे एक आपल्याच पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. कारण माफ नाही केलं तर आपल्या ऑरामध्ये नेगेटिव्हिटी येणार आहे. माफ नाही केलं तर आपल्याच लाईफमध्ये ऑब्स्टेकल्स क्रिएट होत आहेत की जे ऑब्स्टेकल्सनी पुढे कसं जाता येईल. जर ऑब्स्टेकल्स असतील तर आपणच क्रिएट करतोय. त्यामुळे फॉरगिव्हनेस जे आहे, क्षमा साधना जे आहे, तर त्यातनं आपण ते ऑब्स्टेकल्स तोडायचं काम करणार आहे. तर जितकं मग कुठल्याही लाईफमध्ये प्रॉब्लेम असू दे, काहीही प्रकारचा प्रॉब्लेम, म्हणजे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू दे, स्टील डू फॉरगिव्हनेस. मग तुम्ही म्हणाल अरे त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे. कारण हे जेव्हा करतोय आपण एखाद्याला, तेव्हा आपण एका कार्मिक बॉन्डेजमधनं बाहेर पडतोय. एक निगेटिव्ह कर्म कमी होत आहे आणि इट इज ऑल्सो जनरेटिंग पॉझिटिव्ह कर्म. त्यामुळे ते कर्म पाहिजे ना आपल्याला, आपल्या ते काही घडवायचं असेल तर त्याच्यासाठी कर्म हवंय, तर ते आपल्याला ह्यातनं मिळणार आहेत. त्यामुळे क्षमा साधना, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, डू फॉरगिव्हनेस. जर तुमचं रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल, डू फॉरगिव्हनेस. रिलेशनशिप प्रॉब्लेमसाठी तर फॉरगिव्हनेस हेच एक उत्तर आहे. कुठल्याही प्रकारचं कुठलंही नातं तुम्हाला सुधारवायचं असेल, आता काही नाती मी मगाशी म्हटलं तसं जे टॉक्सिक आहेत बाबा, लांबच राहायला पाहिजे, तर ठीक आहे, पण त्याला आतून माफ करून टाका. पण आता जे आपल्या ब्लड रिलेशन्स आहेत, तर तिथे सुद्धा काही वेळा काही जणांमध्ये खूपच ताणतणाव असतो. येस, आणि ते असणारच आहे, कारण ते ब्लड रिलेशन जे झालंय ते आपले कार्मिक रिलेशन्स आहेत सगळे. ते कर्मांमुळेच आलेत. म्हणजे आपले आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको, हे सगळे कार्मिक रिलेशन्स असतात. तर तिथे कचकच हे होणारच आहे, एक्सपेक्टेडच आहे. त्यामुळे तिथे उलट त्या सगळ्यांना माफ करणं, त्यांची माफी मागणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे समोरासमोर न म्हणता सुद्धा आत्म्याने आत्म्याची माफी मागितली तरी त्याचा उपयोग होणार. कारण हे आत्म्याच्या लेवललाच करायचं आहे. म्हणजे आपण समजा एखाद्याला म्हटलं जाऊन डायरेक्ट की तुला माफ केलं मी, तर तो म्हणाले तू कोण मला माफ करणार. त्याच्यामुळे हे मनातल्या मनातच करायचं आहे. आणि जितकं तुम्ही मनापासून आतल्यात करत जाल तर त्याचा तुम्हाला फरक दिसणारच आहे. म्हणजे माझे जे सर आहेत ज्यांच्याकडनं मी शिकलो हे सगळं, हिलिंग, गिरीश देसाई नाव त्यांचं, तर त्यांचं एक इतकं सुंदर उदाहरण आहे की ते ना एक मेडिटेशनचं ठेवायचं, आठवड्यातनं एकदा एक ग्रुप मेडिटेशन व्हायचं. आणि त्यांच्याकडे त्या ग्रुप मेडिटेशनमध्ये बरेच जण यायचे. तर त्यातले त्यांनी एक दिवशी काय बघितलं संध्याकाळी, की एक जण, एक मुलगी होती, ती एका काकांना हात धरून रोड क्रॉस करायला मदत करत होती. तर त्यांना रोड क्रॉस करून देताना बघून छान वाटलं यांना. मग नेक्स्ट टाइम आल्यानंतर त्यांनी कौतुक केलं तिचं, की अरे किती छान तू त्यांना असं हेल्प करत होती, व्हेरी गुड वगैरे. तर ती म्हणाली, तुम्हाला एक सांगू का, म्हणे माझे सासरे आहेत ते, इतके महिने येत होते, ते कधी नातं कळलंच नाही, म्हणजे ते एकमेकांशी बोलतच नव्हते. तर म्हणे माझे सासरे आहेत, पण जेव्हापासून मी क्षमा साधना करतेय ना, तर ते जरा माझ्याशी ना मुलीसारखे वागायला लागलेत. तर मग नंतर मग सरांनी काय केलं, तर त्या सासऱ्यांना म्हटलं की अरे तुमची सून आणि तुम्ही येता छान एकत्र वगैरे, किती चांगली गोष्ट आहे, असं तसं. तर मला माहित नव्हतं तुमची सून आहे. तर म्हणे खरं सांगू का, म्हणे सून आहे, पण म्हणे अजिबात एकदम काय बरोबर नव्हते सगळं, पण मी जेव्हापासून क्षमा साधना करायला लागलोय ना, तेव्हापासून ती माझ्याशी वडिलांसारखी वागते. म्हणजे काय आहे, जेव्हा आपण क्षमा साधना करतोय, आपल्या आतच बदल होणार आहे, आपली नजर बदलणार आहे, आपल्या आतमधली जी स्थिती आहे ती सगळी बदलणार आहे. आणि जेव्हा हे बदल आपल्या आतले घडणार आहेत, तेव्हा ऑटोमॅटिक बाहेरची दुनिया बदलणारच आहे. कारण बाहेर जी काय दुनिया दिसतीये, लोक असू दे, व्यक्ती असू दे, सिच्युएशन्स असू दे, काही पण असू दे, ते सगळं आपल्या आतलंच प्रतिबिंब आहे.
त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला एखादा जर आपल्याशी वाईट वागतो हे दिसतंय, तर ते त्याच्यावर काम करणं गरजेचं नाहीये, आपल्यावरच काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे क्षमा साधना जेव्हा करतोय, आपण आपल्यावर काम करतोय, आपल्या लेवलला आपण काम करतोय, आपल्या आंतरिक साफसफाई करतोय, की जेणेकरून आपलं जे बाहेरच्या दुनियेतलं प्रतिबिंब आहे तर ते बदलणार आहे. खूपच म्हणजे अतिशय चांगला विचार आहे हा, आणि मला स्वतःला व्यक्तिशः याचा खूप फायदा झालाय. सो आपण दाखवूया लोकांना की कसं करायचं हे येस, नेमकं. डेफिनेटली. नक्की. हां. चला आपण करूयात एकत्र, आपण करूयात. एक क्षमा साधना करूयात. येस. आता जी पण व्यक्ती आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला काही राग आहे, द्वेष आहे, नकारात्मक भाव आहे मनामध्ये, तर त्या व्यक्तीला तुमच्या बंद डोळ्यांच्या समोर आणा. स्माईल, त्या व्यक्तीकडे बघून एक स्मितहास्य करा, एक छान, आणि मनापासून त्याला म्हणा, आत्मा नमस्ते. त्या व्यक्तीला म्हणा, मी तुझ्यातल्या दैवी तत्वाला प्रणाम करतोय, मी तुझ्यातल्या आत्म्याला प्रणाम करतोय. आपण सगळेजण परब्रह्मांचीच मुलं आहोत, परब्रह्माची मुलं आहोत. सगळ्यांकडून चुका होतात, कोणीच लाईफमध्ये परफेक्ट नाही आहे, सगळ्यांकडून चुका होतात. तर मी तुला मनापासून माफ करतोय. आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू. थँक यू फॉर रिड्युसिंग माय नेगेटिव्ह कर्मा. तू जे काय माझ्याशी वागलायस किंवा वागली आहेस, त्याच्याने जो काय मानसिक त्रास, शारीरिक त्रास मला जो झाला आहे, तर त्याच्यातून माझ्याच नकारात्मक कर्मांचा नाश झाला आहे. त्यामुळे मनापासून मी तुला माफ करतोय, तुला धन्यवाद देतोय. सो थँक यू फॉर रिड्युसिंग माय नेगेटिव्ह कर्मा. आणि एक ह्युमन टेंडन्सी आहे की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला हर्ट करते, आपल्याला त्रास देते, तर आपण ऑटोमॅटिक आपण पण त्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे याच व्यक्तीची मनापासून माफी पण मागा. त्यांना म्हणा, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. की कळत न कळत माझ्या बोलण्यातनं, वागण्यातनं जे काय मी परत तुम्हाला दिलं असेल, ज्याच्याने तुम्हाला त्रास झाला आहे, शारीरिक त्रास असो, मानसिक त्रास असो, त्यासाठी मी मनापासून माफी मागतोय. प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आता तुमचा हात आशीर्वाद मुद्रेत ठेवा. जो डिवाइन लॉ आहे तो उलटा चालतो एक्झॅक्टली. की एखादी जी व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, तर त्या व्यक्तीला समजा जितके तुम्ही नावं ठेवाल, द्वेष कराल, राग कराल, तर तेवढं ते उलट वाढतच राहील. त्यामुळे ते न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला आशीर्वाद देणं फार महत्त्वाचं आहे. सो त्या व्यक्तीला ब्लेस करू, आपण सगळे मिळून आशीर्वाद देऊ. ती जी कोणी व्यक्ती आहे तर खूप सारा आशीर्वाद द्या की त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होऊ देत. त्याला एक आंतरिक शांती, प्रेम, सद्भावना, सद्विचार, सगळ्यांशी चांगलं वागण्याची बुद्धी त्या व्यक्तीला मिळो. त्या जीवनामध्ये त्याला खूप सारी संपत्ती मिळो. तो जे पण कार्य जीवनात करतोय तर त्याला त्याची प्रगती होऊ देत. सो ब्लेस 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 करा त्याला. ब्लेस दॅट पर्सन विथ डिवाइन लाईट, डिवाइन लव्ह अँड डिवाइन पॉवर. दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम व दिव्य शक्तीने त्याला आशीर्वाद द्या. लाईट ब्रिंग्स अंडरस्टँडिंग. दिव्य प्रकाश जे आहे तर त्याच्याने त्याला समजूतदारपणा त्यामध्ये येईल, आपल्यामध्ये पण येईल. सो दिव्य प्रेम जे ती करुणाची शक्ती आहे, अनकंडिशनल लव्ह. सो ब्लेस दॅट पर्सन विथ अनकंडिशनल लव्ह, करुणा. सो ब्लेस 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 ब्लेस. खूप सारा आशीर्वाद द्या. कल्पना करा तुमच्या हृदय चक्रातनं एक गुलाबी प्रकाश येत आहे, तो तुमच्या हातातून वाहतोय व त्या व्यक्तीला पूर्ण गुलाबी प्रकाशाने भरून टाका. दिस इज अनकंडिशनल लव्ह. ज्या व्यक्तीबद्दल राग आहे, द्वेष आहे, त्याला आशीर्वाद देणं हे खूप अवघड गोष्ट आहे.
पण दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप in order to let go and release all negativity. जी का नकारात्मकता आहे, जे द्वेष आहे, कुठल्याही प्रकारचा नकारात्मक भाव आहे, त्याला निर्मुक्त करायचा असेल तर माफ करणंच महत्त्वाचं आहे. कीप ब्लेसिंग 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 दिस पिंक लाईट. ओके, आत्मा नमस्ते. तर ही क्षमा साधना केल्यानंतर फारसं काही मी बोलत नाही. मंडळी, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. सुवीर सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपवरती शंका विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सर यथाअवकाश त्याची उत्तरं देतील. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, यातला कुठला पार्ट तुम्हाला आवडला हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यात क्षमा साधना किंवा मॅनिफेस्टेशनची गरज आहे तिथपर्यंत हा पोहोचेल. सो सुवीर सर, तुमचे Yes. पुन्हा एकदा Thank धन्यवाद you. की तुम्ही इतकी छान टेक्निक आपल्या दर्शकांना दिली. Yes. तर पुन्हा भविष्यात काही असा योग जुळून आला तर पुन्हा नक्की भेटूया. नक्की. तोपर्यंत आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.